नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुमचं सर्वांचं आजच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आपल्या 1 जुलै ते आज बघा 31 जुलै आहे. आज आपल्या लेक्चरचा शेवटचा दिवस आहे. म्हणजे 1 जुलै पासून उद्यापासून काय आपले लेक्चर होणार नाही. दुसऱ्या हो दुसरा राऊंड झाल्यावर मग आपलं ते लेक्चर होणार. बरं ठीक आहे. आज आपण आपला जो शेवटचा बघा मिशन आरंभ 2026 पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता 8वी विषय बुद्धिमत्ता चाचणी घटक मनोरे. आज काय करायचं आपल्याला अक्षरांचा वापर. माझं नाव आदेश बोरुडे, सहशिक्षक श्री गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आव्हाने. तर आज बघा मी तुम्हाला कालच सांगितलंय की मनोरे म्हणजे मनोरे कोणत्या पद्धतीने असतात. आपल्याला मी तुम्हाला मानवी मनोरेचं उदाहरण सांगितलं होतं. म्हणजे आपण दहीहंडीच्या टायमाला ते काय राहतं मानवी मनोरे राहतात बघा. मग त्या मनोरेचं आपल्याला काय काय करायचं होतं. काल आपण काय बघितले त्याचे म्हणजे त्याचे आपण अंक बघितले. पण आज आपल्याला अक्षरांचा वापर पाहायचा आहे की म्हणजे अक्षरांचा वापर फक्त काय बदलणार जे फक्त अंकाच्या ऐवजी काय राहणार एबीसीडीचे लेटर्स राहणार. नाहीतर काय राहणार नंबर पण राहणार. लेटर प्लस नंबर मिक्स राहणार. आपल्याला काय बघा शोधायचं. आपल्याला त्याचा पॅटर्न शोधायचा. पॅटर्न शोधल्यानंतर काय करायचं दोन त्यांनी त्याच्यामध्ये काय काय येऊ शकतं. एक तर त्याची मिरर इमेज वॉटर इमेज असं दोन. नाहीतर आपण काल बरेच उदाहरणं पाहिले त्याच्यावर त्याच पद्धतीचे उदाहरणं आहेत बघा. असं काही वेगळं नाही त्याच्यात. डायरेक्ट पहिला प्रश्न बघू आपण. म्हणजे याचं बरंचसं बेसिक आपल्याला म्हणजे कालच समजलेलं आहे. याच्यात असं काही अवघड नाही बघा. सोबत दिलेल्या अक्षरांच्या मांडणीचे निरीक्षण करून प्रश्न क्रमांक 1 ते 3 सोडवा. म्हणजे बघा 1 ते 3 प्रश्नासाठी हा जो मनोरा दिलाय तो काय राहणार आहे सेम राहणार आहे. तो काय चेंज होणार नाही. फक्त काय बदलणार प्रत्येक वेळेस प्रश्न बदलत जाणार. आपले प्रश्न हे बदलत जाणार. मग बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की हे जे 2 डॉट असते तर याचा संबंध याच्यासोबत असतं बघा. याचा संबंध याच्यासोबत तर याचा संबंध कोणासोबत बघा. हे आपल्याला दिलं असतं जर आणि बघा हे काय असतं तर एक्स वाय डब्ल्यू चा संबंध आय जे कशा एच सोबत आहे तर पी क्यू ओ चा संबंध कोणासोबत. आपल्याला पॅटर्न लक्षात घ्यायचा की पॅटर्न कोणता बनून राहिलाय. एक तर मिरर इमेज बनणार वॉटर इमेज बनणार डायग्राम बनतात बघा वेगवेगळ्या. आपण बघितलं तर काल असं काय एक राईट अँगल बनतो. नाहीतर असं टोपीसारखा आकार बनतो. इकडून असा वेगवेगळ्या पद्धतीनं असं झेड पण बनू शकतो. नाहीतर असा आकार बनतोय. तो आपल्याला पॅटर्न नुसार तो लक्षात येईल की आपलं कोणत्या पद्धतीनं उत्तर बरोबर येणार आहे. मग आपण काय करू तर आपण चेक करूच बघा. एक्स वाय डब्ल्यू बघा आता एक्स वाय डब्ल्यू एक्स कुठं दिसतोय तुम्हाला इथं एक एक्स दिसतोय. हे बघा बरेच रिपीट पण शब्द आहे त्याच्यात. पण एक्स फक्त एकाच जागेवर दिसतोय. एक्स वाय डब्ल्यू याचा संबंध कोणासोबत आहे आय जे आणि एच. हे बघा आय जे एच इथं पण दिसतोय बघा आय जे एच आणि इथं पण दिसतोय आय जे एच. 2 जागेवर दिसतोय आय जे एच आणि आय जे एच. मग तुम्हाला समजलं पाहिजे की आता याचा संबंध याच्यासोबत लागू शकतो का नाही लागणार. कारण याचं म्हणजे डिस्टन्स पण लांब आहे आणि हे काही असं म्हणजे टोपी बनली आणि इकडे काय बनतोय एक लघुकोन बनतोय. याचा संबंध याच्यासोबत लागणार नाही. म्हणजे हे काय झालं चुकलंय बघा. हे इथं नको होतं. मग आता काय पाहिजे आपल्याला. आता आपल्याला एक्स वाय डब्ल्यू चा संबंध एक तर चुकलाय आय जे एच. म्हणजे आता जर आपल्या पॅटर्न म्हणजे लक्षात आलाय की त्या टोपीवर समजा अशी टोपी चढली एक अक्षर सोडून एक्स वाय डब्ल्यू चा संबंध आय जे एच सोबत आहे तर पी क्यू ओ चा संबंध. आता बघा पी क्यू ओ कुठं दिसतोय तुम्हाला इथं पण दिसतंय बघा पी क्यू आणि ओ. हे आपण घेऊ शकत नाही कारण की ते काहीतरी वेगळंच बनून राहिलंय. आपल्याला आपला म्हणजे पॅटर्न कोणता जवळ राहिलाय आपल्याला अशी टोपी पाहिजे याची. मग पी क्यू ओ आपण इकडचा घेऊ शकत नाही. हा काय होतोय हा चुकतोय बघा.
आपण काय घेऊ शकतोय, आपण पी क्यू ओ अजून एक आपल्याला दिसतंय पी क्यू ओ, पी क्यू ओ आणि याचा संबंध काय आपला म्हणजे लागणार काय सोबत, एक तर तुम्ही ऑप्शन थ्रू पण जाऊ शकता. आता इथं काय दिलंय एस जे के, एस जे आर, एस जे बघा आता एस जे आर जर घेतलं तर हा काय बनून नाही राहिला, इथं आपला काय होतं ऑप्शन चुकून जाते. एस जे पुन्हा एस जे एच, एस जे एच इथं पण लागून नाही राहिले बघा, एस जे एच इथं पण जमून नाही राहिलं. तिकडे काय क्यू आर ओ, क्यू आर ओ नाही जमत. मग आपल्याला एक पॅटर्न लक्षात येतोय की एक्स वाय डब्ल्यू नंतर काय सोडले त्यांनी, एक 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 अक्षर सोडलंय, नंतर आय जे एच पुन्हा एक अक्षर सुटलंय, नंतर काय क्यू टी ओ त्याच्यानंतर काय सुटणार आहे, एक अक्षर सुटणार आहे आणि मग काय येणार आहे एस जे के. हे बघा एस जे के म्हणजे पॅटर्न लक्षात आलं. एक एक अक्षर काय हो राहिले मध्ये गॅप सुटलंय, त्याच्यानंतर टोपी, त्याच्यानंतर म्हणजे पुन्हा एक अक्षर सुटलं, त्याच्यानंतर पुन्हा टोपी आली, पुन्हा एक अक्षर सुटले आणि पुन्हा एक टोपी आली. म्हणजेच आपलं ऑप्शन काय बरोबर आहे एस जे के. ऑप्शन कोणतं बरोबर आहे एस जे के. हे सगळे ऑप्शन चुकीचे आहेत बघा, 2, 3 आणि 4 या पद्धतीनं पॅटर्न मारलाय तिकडं. आता बऱ्याच वेळेस तुम्हाला असं दिलं म्हणजे असणार, आपण बघितलं पी क्यू ओ आणि पी क्यू ओ असे डबल डबल अक्षर होते. मग तुम्हाला हे समजलं पाहिजे की या दोन्हीपैकी पी क्यू ओ घ्यायचा कोणता, म्हणजे काय हा घ्यायचा की काय घ्यायचा, हा घ्यायचा. एस जे के अजून तुम्हाला एस जे के रिपीट कुठं झालतंय का, एस जे के पण रिपीट झालतंय, पण ठीक आहे आपलं उत्तर येऊन गेलंय ते म्हणजे एक. पहिला प्रश्न झालाय बघा. दुसरा प्रश्न मनोरथ सेम राहणार बघा, मनोरथमध्ये काही चेंज नाही. दुसरा प्रश्न काय आहे, सोबत दिलेल्या अक्षरांच्या मांडणीचे निरीक्षण करून प्रश्न क्रमांक 1 ते 3 सोडा. आता हा आहे आपला दुसरा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न सोडवायचा आहे आपल्याला आणि काय तिथं तिथं काय दिसतंय तुम्हाला, बी सी वाय एक्स, बी सी वाय एक्सचा संबंध टीई जे आय सोबत आहे. तर हे बघा 4 डॉट म्हणजे काय असतं तर, याचा संबंध 2 डॉट म्हणजे संबंध दाखविला आणि याचा याचा अर्थ काय होतो तर, जर आणि तर ई एफ पी जे याचा संबंध कोणासोबत, म्हणजे तो संबंध बघा इथे येणार आहे बी सी वाय एक्स. आता बघा बी सी वाय एक्स कुठं दिसतोय, बी सी वाय एक्स इथे एक दिसतंय बघा, बी सी त्याच्यानंतर वाय कुठे, इकडे एक वाय बघा इथं बी सी वाय एक्स. तर आता मला सांगा हे जमतंय का, हा कोणता पॅटर्न होऊ नाही राहिला, बी सी वाय एक्स असा तर कोणता पॅटर्न बनू शकत नाही. मग आता एक आपला एक पॉसिबिलिटी चुकली, पॉसिबिलिटी चेक करीत जायच्या बघा. मग आता इथे बघा, इथे एक आहे बी सी वाय एक्स. आता एक काहीतरी आपली आकृती बनल्यासारखी आहे बघा, बी सी वाय एक्स. आता जराशी आपल्याला काय ओळखीची आकृती झाली. बी सी वाय एक्सचा संबंध कोणासोबत आहे, टीई जे आय. पुन्हा इथे एक दिसतंय बघा तुम्हाला, डीई जे आय बघा, डीई जे आणि आय याचा पण समज बनू शकत नाही, डीई जे आय. म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे की डबल अक्षर झाले तर, पण डबल पैकी घ्यायचा कोणता. म्हणजे काय झालं चुकलं, ही पॉसिबिलिटी पण आपली चुकली. मग काय घ्यायचा, बी सी वाय एक्सचा संबंध डीई जे आय सोबत आहे, डीई जे आणि आय. आता जमले बी सी वाय एक्स डीई जे आय. म्हणजे काय या पद्धतीनं पॅटर्न चाललाय बघा, या पद्धतीनं काय चाललंय आपला पॅटर्न चाललाय. मग आता एक संबंध झाला तर ई एफ पी जे, हा ई एफ पी जे एक बघा इथं दिसतं तुम्हाला, म्हणजे अजून एक दिसतंय ई एफ पी आणि जे कुठे, जे थेट बघा इकडे एक जे आणि काय इकडे एक जे. आपण काय हे घेऊ शकतो का, नाही घेऊ शकत, कारण की असा कोणता पॅटर्न पण नाही राहिला. ई एफ पी जे म्हणजे हे काय झालंय चुकलं, एक पॉसिबिलिटी चुकली.
चेक करीत जायचं, बरोबर खोटं येणार आहे, कारण आपल्याला पॅटर्न माहित झालाय हा काय तो, हा पॅटर्न. मग EFPJ, EFPJ इथं एक्झामला बघा, EFPJ. पण आता आपल्या लक्षात येतंय की आपण ऑप्शन थ्रू पण जाऊ शकतो, पण एक पॅटर्न काय होता इथं मध्ये बघा, BCYX नंतर त्यांनी एक लगेच CDIY घेतलंय का? नाही घेतलं. त्यांनी काय केलंय, एक अक्षराचा गॅप देऊन C नंतर D घेतला, म्हणजे BCYX नंतर DEJ काय घेतलंय, म्हणजे DEJI. तर आपल्याला काय सांगितलंय, तर EFPJ आपण काय करणार, इथं C नंतर समजा एक गॅप घेऊन आपण काय घेतलंय, इथं C नंतर D घेतलाय, तर आपल्याला इथं F नंतर काय घ्यावं लागणार, G घ्यावं लागणार. म्हणजे बघा GHSQ, बघा GHSQ असं कोणता ऑप्शन आहे का, GHSQ बघा, सेम ऑप्शन आहेत बघा. इथं त्यांनी गोंधळ करण्यासाठी बरेच सारखे अक्षर आपल्याला GHS इथपर्यंत सेम दिलाय, पण इथं काय घेतलंय, P घेतलाय. पण आता इथं बघा GHSQ म्हणजे ऑप्शन कोणता बरोबर आहे, ऑप्शन 3 बरोबर आहे. हा का चुकला बरं, इथं लास्टला P आलाय. पुन्हा हा पण जरा सेम होता बघा, GHPS इथं पण चुकलाय, हा पण चुकलाय, आणि इथं तर थोडासा वेगळाच दिलताय. हा पॅटर्न म्हणजे काय होत चालला होता, असे बघा वर आणि 1 2 3 4 पॅटर्न काय बघतं, वर असे बॉक्स होत चाललेत बघा. हे जर तुम्हाला बघा EFPJ याचा पॅटर्न GHSQ सोबत हे जर चुकून दाखवलं, हे सेपरेट पॅटर्न बघा, या पद्धतीचा पॅटर्न होता, या दोनला ते दोन, म्हणजे ऑप्शन काय बरोबर आहे, GHSQ. ऑप्शन पण नंतर चेक करायचे. बऱ्याच वेळेस ते चुकवण्यासाठी आपल्याला प्रश्न असे देतात, प्रश्न तर सोपा देतात, पण शेवटी ऑप्शन असे गोंधळणारे टाकतात की आपण गडबडीत काय करतो. आता याच्यामध्ये बरंच सारखं होतं, GHS आणि GHSQ. त्याच्यामुळे नीट ऑप्शन चेक करायचे, ऑप्शन कोणता बरोबर आहे हे पण चेक करायचं. दुसरा प्रश्न झालाय, त्यानंतर थर्ड क्वेश्चन मनोरा सेम राहणार, फक्त प्रश्न बदलणार. बघा बरं, व्यवस्थित निरीक्षण करा आणि तुम्हाला काय वाटतंय. तर एबीसीचा संबंध PQO सोबत आहे, एबीसीचा संबंध PQO सोबत, तर DEFचा संबंध कोणासोबत, एबीसी कुठं दिसतोय बघा, इथं एक दिसतोय एबीसी, एबीसीचा संबंध PQO सोबत आहे. PQO कुठं दिसतोय, अजून एक PQ आणि O असा एक दिसतोय, पण हा संबंध लागतोय का, संबंध जुळ राहिला का, संबंध जुळतोय का, नाही जुळ राहिलाय. कारण की एबीसी ला त्यांनी काय केले, कशी स्ट्रेट लाईन दाखवली, आणि इकडे काय केलं, वर असा ट्रायंगल दाखवला. आता पॅटर्न बसून नाही राहिला आपला, हा पॅटर्न बसत नाही. मग आपल्याला लगेच समजलंय की आपण हे एबीसी नाही घेऊ शकत आणि PQO नाही घेऊ शकत. मग आपण काय करू शकतो, चुकलंय म्हणलं मग काहीतरी वेगळं ट्राय करावं लागेल बघा. मग आता एक अजून एक आहे बघा आपल्याकडे एबीसीचा संबंध PQO सोबत आहे. हा आता बघा इथं, सॉरी QPO, एबीसीचा संबंध QPO सोबत आहे बघा, QPO. आता पॅटर्न जवळजवळ जुळतोय, इकडून एक स्ट्रेट लाईन आणि तिकडून एक स्ट्रेट लाईन, म्हणजे एबीसीचा संबंध PQO सोबत आहे. तर DEFचा संबंध कोणासोबत, आता बघा DEF घेताना पण पुन्हा तुम्हाला इथं पण काय दिसतोय, DE आणि F. पण हा DEF जर घेतला तर आपल्याला याचा काही ऑप्शन बनतोय का, याचा ऑप्शन काय यायला पाहिजे होता, याची जर आपण काय केली, मिरर इमेज घेतली. कारण की हे काय बघा, या रेषेची मिरर इमेजच म्हणजे पॅटर्न कोणता आहे,
मिरर इमेजचा पॅटर्न आहे. हे काय झालं आरशापासून इकडं दूर आहे तर इकडं पण काय झालं दूर झालं. मिरर इमेजचा पॅटर्न आहे. आणि जर आपल्याला समजा पॅटर्न बघा या पद्धतीनं आला FED DEF ना हा DEF बरोबर होता DEF म्हणजे तिकडून काय आलं पाहिजे होता याचीच मिरर इमेज जर पाहिली आपण मग ती कशी पाहिजे होती आपल्याला अशी म्हणजे ती काय येणार आहे सेम जर आपण इकडून डी सोडला इकडे आपण काय केला वाय घेतला वाय आय आणि एच. आता हे बघा इथं आपल्याला कुठं कुठे असं ऑप्शन भेटते का नाही भेटत. म्हणजे तुम्हाला हे पण समजलं पाहिजे की वाय आय आणि एच म्हणजे इथं काय वाय आय आणि एच असा कोणता ऑप्शनच नाही. म्हणजे आपलं DEF घेताना चुकलंय. DEF काय झालंय घेताना चुकलंय. यासाठी तुम्हाला काय लागणार प्रॅक्टिस लागणार की आपलं काय बरोबर आहे आपलं चुकतंय काय. DEF घेताना चुकला DEF हा नाही बघा अजून काहीतरी वेगळा असणार आहे DEF. मग आपलं हे चुकलंय तर आपण सगळं पुसून टाकूयात आणि काय करू नव्याने एक वेगळा ट्राय करू. इथं काय होतं QPO आपण चुकला. मग आता एक ट्राय चुकला मग DEF अजून एक दिसतोय तुम्हाला DE आणि F आता बरोबर दिसतोय. हा पॅटर्न काय झाला इकडं पुढं काय झालं कंटिन्यू होत गेला. मग आता सांगा DEF चा संबंध कोणासोबत आहे ABC नंतर C नंतर त्यांनी D घेतला तर QPO नंतर काय येणार आहे NML इथं ऑप्शन बघा थोडेसे ब्लर दिसू राहिले तर इथं काय होतं LMN इथं काय होतं NML PQI आणि इथं होतं NRS या ऑप्शन येतं 1 2 3 4. मग आता आपल्याला लगेच समजतं NML म्हणजे हा आहे आपला दुसरा ऑप्शन. या पद्धतीनं म्हणजे मी तुम्हाला समजून काय सांगितलंय डायरेक्ट पण उत्तर सांगू शकत होतो की हा इतकं सोपं आहे NML इकडून काय घेतलं या पद्धतीने त्याचा पॅटर्न होता. पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपलं एक्झामला जाताना आपण कोणत्या पद्धतीनं याला परीक्षेला सामोरे गेलं पाहिजे. ट्राय करीत चालायचं चुकलं तर काय घाबरून जायचं नाही लगेच पुन्हा नवीन ट्राय करायचा. कारण की पॅटर्न हे चेंज होत असते तर प्रत्येक प्रश्नाला एकच पॅटर्न नसतो. आपण काल वेगवेगळे पॅटर्न पाहिले आणि आपल्याला आज पण हे काय दिसलं एक स्ट्रेट लाईनचा पण स्ट्रेट लाईनला हे काय होती मिरर इमेज म्हणजे काय याची पण मिरर इमेज काय झाली या पद्धतीने याची अशी झाली तर त्याची पण सेम तशी झाली. म्हणजे ऑप्शन काय आता 2 बरोबर आहे. 3 प्रश्न झालेत. आता मनोरा चेंज झालाय. प्रश्न 4था आणि 5व्यासाठी मनोरा सेम राहणार बघा. प्रश्न क्रमांक 4 व 5 साठी पुढील मनोऱ्याचे निरीक्षण करा व सोडवा. म्हणजे आता मनोरा काय दिसतोय तुम्हाला IJKLMNH पर्यंत ABCD वेगळे दिले बघा. इथं झेड आहे इकडे ABCD त्याच्याशी काय एवढं आपल्याला पाहायचं नाही. म्हणजे पॅटर्न चेक करताना आपण आता काय करणार PTZY याचा संबंध याच्यासोबत आहे. हा बघा हा Q दिसतो Q समजून घ्यायचं QVAB PTZY आता P कडे दिसतंय हे बघा इथं काय डबल नाही इथं सिंगलच आहे. म्हणजे आपल्याला एकच अक्षर घ्यावं लागणार कारण P एकदाच आहे. हे सोपं आहे जरा PTZY हे बघा PTZY म्हणजे हे बघा असा बांधलाय PTZY PTZY याचा संबंध कोणासोबत QVAB बघा Q तर एकच आहे QVAB. आता लगेच पाहिलं समजते हे काय झालंय मिरर इमेज झाली. म्हणजेच काय आरशातील प्रतिमा इकडून काय केलंय फक्त यांनी या पद्धतीनं असं उचलून टाकलं.
त्या पद्धतीनं की हे जी बाहेरची बाजू इथं समजा मिरर टाकला, ही जी दूरची बाजू दूर गेली, जवळची बाजू जवळ आली. म्हणजे बघा पॅटर्न कसा मानलाय. जर तुम्हाला पॅटर्न व्यवस्थित समजला तर हे मनोरेचे उदाहरण इतके सोपे आहेत की खूप सोपे आहेत. काय आलंय QVAB. क्यू हा हे बघा QVAB. पॅटर्न समजलाय. पॅटर्न म्हणताय मिरर इमेजचा, म्हणजे लक्षात ठेवायचा पॅटर्न तोच आहे, मिरर इमेज. मग आता याचा संबंध याच्या सोबत आहे. तर JMNQ चा संबंध कशासोबत? मग बघा बरं आता निरीक्षण करा जरा. जे जे कुठे आहे? JMNQ. ठीक आहे. रंग चेंज करतो जरा तुम्हाला समजण्यासाठी. JMNQ कसं झालंय? JMN. हे बघा JMNQ असा पॅटर्न बनतोय बघा. JMNQ. JMNQ. आता याचा संबंध काय सोबत बनणार? जर आपण याचीच काय घेतली, मिरर इमेज घेतली, इकडून काय केलं बघा, डाव्या बाजूने जे घेतला म्हणलं आपल्याला उजव्या बाजून बघा, इकडून जर जे घेतला तिकडून आपल्याला काय घ्यावं लागणार? के घ्यावं लागणार. मी तुम्हाला सांगितलंय इकडे ऑप्शन कडे जर पाहिलं तर अजून तुम्ही गोंधळता. तर ऑप्शन कडे पाहायचं नाही जास्त, आपल्या पद्धतीनं चालून द्यायचं. म्हणजे KML आणि त्यानंतर P. पॅटर्न हा मानलाय KMLP. एम झाकून गेलाय पण समजून घ्या तिथं काय मध्ये एम आहे बघा. हे बघा जे नंतर इकडे काय KMLP. इथं काय होता KM ला दोघा म्हणजे कॉमन आहे बघा. एम आता काय राहील? एम सामायिक राहील. KMLP. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन कोणता बरोबर आहे? KMLP असा कोणता ऑप्शन आहे का? हे बघा इथं KMLP. इथं बघा ऑप्शन देताना KMLO दिलाय. बऱ्याच जणांचं गोंधळ काय होईल? KMLO जवळ आलं म्हणल्यावर नंतर काय दिलं इथं पण बघा डबल ऑप्शन झाले तर KMLO. पण आपला बरोबर ऑप्शन काय होता? KMLP. त्याच्यामुळे गोंधळून जायचं नाही. बरेचसे मी तुम्हाला सांगितलं ऑप्शन देतानीच काय म्हणजे काय करायचं, त्यांची मानसिकताच अशी असते पेपर सेट करताना की विद्यार्थ्यांनी जवळजवळ आन्सर बरोबर जरी सोडलं तरी त्यांचं डोकं किती स्टेबल राहते परीक्षेला, की प्रश्न सोडून पण एवढं खुश होऊन जायचं नाही की आता बरोबर आलंय आणि आता लगेच आपण न पाहता एखादा ऑप्शन लगेच क्लिक करून टाकतो. होतं असं बऱ्याच वेळेस की आपल्याला सुधरतच नाही. एवढा आनंद होतो प्रश्न सोडवल्यावर ते आपण लगेच आनंदाच्या भरात वेगळंच ऑप्शन तिकडे क्लिक करून येतो, नाहीतर ते गोल करून येतो बघा त्या याच्यात OMR शीट मध्ये. त्याच्यामुळे ऑप्शन कडे नीट पाहायचं. पॅटर्न समजला त्या पद्धतीनं हे पण काय होती याची मिरर इमेजेस होती बघा. आकृती अशी बनली, अशी याच आकृतीचा असं नाही येणार. ही अशी आकृती बनते. पॅटर्न कोणता होता? मिरर इमेजचा. मग याच्यासाठी तुम्हाला मिरर इमेज पण जमल्या पाहिजेत. फक्त मनोर येऊन जमणार का? कारण की मिरर इमेज आणि वॉटर इमेजला धरूनच काय आहे हाच टॉपिक आहे बघा. हे असं सेपरेट नाही की हे आपल्याला असं लगेच डायरेक्ट येऊन जातो. हे पॅटर्न समजण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त सराव करावा लागणार मिरर इमेजचा आणि वॉटर इमेजचा, म्हणजे आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिबिंब. बघा चौथा प्रश्न झालाय. चौथ्या प्रश्नाचं उत्तर काय होतं? KMLP.
KMLP. याचा तुम्ही मी समजून सांगितलं जर स्क्रीनशॉट घेऊ शकता चालू चालू, म्हणजे तुमच्या म्हणजे अजून लक्षात राहील. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. 4 आणि 5. बघा 5व्यासाठी पण सेम मनोरा राहणार. 5व्यासाठी मनोरा सेम राहणार. फक्त काय बदलणार? प्रश्न बदलणार. प्रश्न काय बदललाय आता? ZFA चा संबंध JIK सोबत आहे, बरोबर का? ZFA चा संबंध JIK सोबत आहे, तर TZAV चा संबंध कोणासोबत? आता झेड कुठे दिसतोय? झेड एकच आहे बघा, इथं दिसतोय ZFA. हा इथं लगेच सरळ सरळ व्ही बांधलाय असा. ZFA चा संबंध कोणासोबत आहे? JIK. आता जे डायरेक्ट वर आहे, JIK. ZFA चा संबंध आहे JIK सोबत. आता काय म्हणताना दिसतंय बघा तुम्हाला? ZFA इथं ZF आणि A बघा बरं का. पोझिशन पण पाहिजे, इकडून खाली गेलाय म्हणजे Z नंतर F आलाय. ZFA असा खाली गेलाय, तसा तो वर गेलाय. आणि याचीच काय आहे ती? वॉटर इमेज. पाण्यातील मी तुम्हाला सांगितलं होतं, एक तर तुम्ही पाण्यातून असं खाली घ्या, नाही तर असं काय घ्या, वर घ्या. दोघांना पण काय म्हणतो आपण? वॉटर इमेजेस म्हणतो. म्हणजे ZFA चा संबंध आहे JIK सोबत. JIK. पण आता चाललाय असा बघा, हा इकडून इकडे खाली गेला, पण हा का चाललाय JIK, म्हणजे असा वर चाललाय आणि मग त्याच्यानंतर खाली उतरलाय. कारण की आपल्याला माहिती आहे ही बाजू वर गेली, ही बाजू खाली जाते म्हणलं, ती बाजू ती काय झाली तिकडून वर गेली. इमेजिंग करायचं. हे मी काय केलं, या पद्धतीनं वर गेली. म्हणजे ZFA चा संबंध JIK सोबत आहे. तर पॅटर्न समजलाय? पॅटर्न काय समजला? मिरर इमेज, सॉरी वॉटर इमेज आहे, पाण्यातील प्रतिबिंब आहे. म्हणजे आता आपल्याला TZAV म्हणजे TZAV पासून जी आकृती बांधणार आहे, तर त्या आकृतीचं काय करावं लागणार आहे आपल्याला? त्याची वॉटर इमेज घ्यावं लागणार आहे. मग आता बघूत आपण काय बघूत आपण. TZAV बघा आता TZAV असं बनली, डायग्राम कशी बनली? TZAV. TZA आणि V. पण चाललंय बघा, एकच चाललंय. टी नंतर खाली चाललंय, TZ, त्याच्यानंतर इकडं आणि त्याच्यानंतर वर TZAV. ही जर आपण काय केली, याची जर आपण याचं जर पाण्याचं प्रतिबिंब घेतलं, तर त्याचंच राहणार TZAV च. ते आपलं असायला पाहिजे ना, या पद्धतीने यायला पाहिजे. TZAV त्याचंच राहणार PQPT. हा आता बघा, मी काय सांगितलं होतं, इकडून वर जाताना म्हणजे जर आपण इकडून वर गेलो KMLP. आता हे बघा TZAV, त्याच्यानंतर हेच वर जाताना बघा बरं का, आता हेच वर जाताना इकडची बाजू ही जी काय चालली वर चालली, इमेजिंग खरीच चालायचं. आता म्हणजे हे काय झाली, वॉटर इमेज. ही वर गेली, ही जी खाली जाऊ राहिली इकडून ती म्हणजे काय झाली, वर गेली. आणि ही जी वर चालली तिकडून ती काय हो राहिली, खाली चालली. आपण जर ऑप्शन थ्रू जरी गेलो, म्हणजे बघा
एक ऑप्शन तुम्हाला जर तुम्ही जरी ऑप्शन थ्रू गेले टी पी क्यू नाही येऊ शकत. हे बघा व्ही क्यू पी टी का बनतंय? इकडून हे असं खाली गेलं त्याच्यानंतर इकडून ते काय जाणार म्हणजे काय जाणार वर जाणार. म्हणजे हे बघा व्ही व्ही क्यू पी टी म्हणजे इकडून इकडं वर गेलं. आता बघा वेगळ्याने दाखवतो मी. हा इथून इथं वर चाललं, इथून इकडं चाललं आणि इकडून काय झालं खाली गेलं. वॉटर इमेजेस कसे राहते? हे बघा सर्क्युलर चाललंय, असं चाललंय आणि इकडून परत वर चाललंय. म्हणजे पॅटर्न काय होता? हे पण सेम होतं ना, कारण की इथं डायग्राम छोटी होती. म्हणजे तर आपलं उत्तर काय यायला पाहिजे? व्ही पी क्यू पी ई. कोणता ऑप्शन बरोबर? इथं गोंधळ करायचं नाही. त्यांनी एक आपल्याला फसवण्यासाठी काय दिलं होतं आपल्याला? टी पी क्यू व्ही, टी पी क्यू आणि व्ही काय दिलं होतं ऑप्शन? टी पी क्यू व्ही. पण ऑप्शन काय होता आपला? व्ही पी क्यू पी टी. हे बघा झेड झेड एफ ए इकडून सुरू झालंय, पण इकडं सुरुवात करताना आपल्याला काय केलं? जे आय के याची वॉटर इमेज पॅटर्न तो होता वॉटर इमेजचा. म्हणजे ऑप्शन काय बरोबर आहे आपल्या इकडं? व्ही क्यू पी आणि टी बघा या पद्धतीनं. म्हणजे ऑप्शन काय बरोबर आहे? एक बरोबर आहे. समजला हा प्रश्न? काय अवघड नव्हतं त्याच्यामध्ये, पण फक्त त्यानंतर 6वा प्रश्न आहे बघा. 6 ते 8 साठी मनोरा सेम राहणार. के पी क्यू आर. हा ओके. प्रश्न क्रमांक 6 ते 8 साठी मनोरा सेम राहणार आणि त्याच्यानंतर तो मनोरा बघून काय करायचं आपल्याला? प्रश्न सोडवायचा. मनोरा काय दिलाय? ए बी सी डी ई एफ जी एच आय यू पर्यंत दिलाय. लास्ट काय आहे? यू पर्यंत दिलाय. आणि कशाचा संबंध राहणार? जे टी एस आर ना. आता बघा जे टी एस आर चा संबंध जी पी आर एस सोबत आहे. कशाचा? जे टी एस आर चा संबंध जी क्यू आर एस सोबत आहे. तर ओ यू टी एस चा संबंध कोणासोबत? ओ यू टी एस. ठीक आहे. आता बघा एक एकच आपल्याला काय दिसतंय? अक्षर आपल्याला एकच दिसतंय बघा. म्हणजे रिपीट अक्षर नाही येत. आपण जो काय पाहिला होता? मनोरा पाहिला होता, त्याच्यामध्ये काय झालं होतं? अक्षर रिपीट झालं होतं. पण आता इथं बघा जास्त काय सोडायला काय म्हणजे अवघड जाणार नाही आपल्याला. म्हणजे काय घेऊ आपण? जे टी एस आर कुठं दिसतंय तुम्हाला? जे टी एस आणि आर बघा बरं का. जे टी एस आर टी थोडासा हे झालाय कुठलाय? जे टी एस आणि आर काय मानलाय? एक राईट अँगल मानलाय. राईट अँगल माहिती आहे? 90 डिग्रीचा काय बनतो तिथे अँगल बनतो. तर जे टी एस आर चा संबंध कोणासोबत आहे? जी जी क्यू आर आणि एस. बघा याचा संबंध जी क्यू आर एस सोबत आहे. जी क्यू आर आणि एस. बघा हे झालं ओव्हरलॅप झालं. म्हणजे याचा संबंध याच्या सोबत आहे. याची पण काय बनली? ही काय आहे? मिरर इमेज. मग आपल्याला पॅटर्न समजलाय. पॅटर्न काय समजलाय आपल्याला? मिरर इमेजचा. तर आता आपण याचा संबंध बघा याचा संबंध काढू शकतो आपण. ओ यू टी एस तुम्हाला कुठं दिसतंय? ओ यू टी एस इथं ओ आहे. ओ यू टी आणि एस. ओ यू टी एस चा संबंध कशासोबत? मग आपल्याला माहिती आहे मिरर इमेज म्हणल्यावर की जर अशी असणार आकृती ही काय झाली तिकडून आरशापासून दूर झाली. ही जी इकडून आरशापासून जवळ आहे इकडून पण आरशापासून जवळ झाली आणि ती काय झाली अशी झाली. आपण अंदाज लावू शकतो असं ऑप्शन थ्रू बघायचं की असं कोणता ऑप्शन दूर राहिलाय काय.
इकडून बघा 1 2 3 4 5 पाचव्या लाईन मध्ये इकडून शेवटचा म्हणल्यावर आपल्याला इकडून काय इकडून म्हणजे इकडून शेवटचा म्हणजे इकडून पाहिला तर इकडून पण पाहिलाच घ्यावं लागणार. मग ओ ओ नंतर आपण इकडून काय घेऊ के के पी के पी क्यू आणि आर ओ यू टी एस के पी क्यू आर समजले ही काय झाली समजा बघा ओ यू टी एस आणि इकडं के पी क्यू आर ओ यू टी एस के पी क्यू आर मग कोणता ऑप्शन बरोबर आहे के पी क्यू आर इथं बरं का आता परत बघा इथं ऑप्शन मध्ये ते पुन्हा सेम सेम दिलंय मी काय सांगितलं तर ऑप्शन असे सारखे सारखे दिसलं तर नीट नीट बघायचं जास्त काय गोंधळून जायचं नाही. के पी क्यू आर के पी आर क्यू आहे इथं पण इथं बघा के पी क्यू आर म्हणजे काय बरोबर दिसतंय ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. एक का चुकलाय के पी आर क्यू ठेवलं त्यांनी के पी आर आणि क्यू इथं काय ओ यू टी ओ यू एस टी इथं काहीतरी वेगळंच दिलं होतं के एल एम एन हे सरळ सरळ एक रेस घेतली होती त्यांनी मग के ठीक आहे काय ऑप्शन बरोबर आहे 3 बरोबर आहे बघा ऑप्शन मध्ये काय गोंधळ हरायचा नाही जो असेल तो नीट पाहायचा आणि त्याला ऑप्शनला त्याबरोबर टिक करून द्यायचा. 6वा प्रश्न झालाय त्यानंतर 7वा प्रश्न आहे बघा 7व्या प्रश्नाचं निरीक्षण करा नीट आणि बघा बरं तुम्हाला काय वाटतंय इथं कोणता पॅटर्न यूज होणार इथं पॅटर्न कोणता यूज होणार मनोरा सेम आहे 7व्यासाठी फक्त काय बदललाय प्रश्न बदललाय ए पी चा संबंध ए यू ओ सी सोबत ए पी के बी अजून कोणता बी दिसतोय का नाही दिसत ए पी के बी अजून आता डबल डबल नाहीत म्हणजे आपल्याला काय करावं लागणार हेच घ्यावं लागणार हे बघा बरं का ए पी के आणि बी म्हणजे आता चाललंय बघा ते कसं हे थोडासा वेगळा पॅटर्न आहे ए पी के बी इथं काय होता एक नंबर ए त्याच्यानंतर पी के आणि बी ए पी रिटर्न जाऊन इथं काय जातोय के आणि त्यानंतर इथं जातोय बी कडे ए पी के बी याचा संबंध कोणासोबत आहे ए यू ओ सी ए यू ओ आणि सी समजलाय पॅटर्न सेम आहे जरासा वेगळा दिसताने पण काय येतो सेम आहे मग त्यांनी काय केलंय इथं ए पी के आणि बी याचा संबंध कोणासोबत घेतलाय ए यू ओ आणि सी म्हणजे बघा इथून ते काय गेले लास्टला गेले ए नंतर थेट लास्टला गेले पी त्याच्यानंतर सेकंड लास्ट आणि त्याच्यानंतर थेट वरतून 2 नंबर इथं पण सेम केलंय हे बघा ए नंतर यू ए नंतर यू मग त्यानंतर वरून खालून 2 नंबर आणि मग त्याच्यानंतर सी ला गेले म्हणजे पॅटर्न या पद्धतीने बनला म्हणजे आपल्याला समजलंय ए नंतर इथं पी ला गेले मग त्याच्यानंतर इथं थांबले के ला मग त्याच्यानंतर इथं थांबले 2 ला सेम तिकडून पण काय केलंय या पद्धतीनं इथून होता ए मग त्याच्यानंतर यू होता त्यानंतर रिटर्न इथं थांबले याला ओ ला आणि मग त्याच्यानंतर थांबले सी ला ए यू ओ सी मग आता एक पॅटर्न समजलाय थोडासा वेगळा आहे इथं काय मिरर इमेजेस आहे कारण हे जर तिकडे गेली ही काय झाली अशी रेषा झाली म्हणजे अशी रेषा काय जाणार आहे तिकडं म्हणजे अशीच होणार आहे मिरर इमेजेस आहे पण थोडंसं त्यांनी काय केलंय
ट्रिकी क्वेश्चन टाकलाय आपल्याला समजायला थोडासा डिफिकल्ट. मग आता EQLH, आता बघा बरं का, ही या दोन सोडून द्यायच्या. आता काय घेतलं त्यांनी, ही मधली घेतली, या दोन EQLH सेम तसाच पॅटर्न आहे बघा. तुम्हाला म्हणजे वेगळ्या वेगळ्या कलरने दाखवतो. ई नंतर EQLH आहे का तो, एल नाही, एल सॉरी, EQL आणि H. म्हणजे बघा EQL आणि H थोडस नीट दाखवते बघा. EQLH आधी काय घेतला, ई घेतला, त्याच्यानंतर क्यू घेतला, मग एल घेतला आणि मग काय घेतला, एच घेतला. आता आपल्याला लगेच समजलंय इकडून असा जातोय तर तिकडून तसा जाऊन काय जातं, वर जातो, वरतून खाली, खालतून वर. इकडून पण वरून खाली, खालून वर. म्हणजे आपल्याला आता काय घ्यावं लागणार, ई नंतर इथून खाली घेतल्यावर टी आला, मग काय आला, एन आला, नंतर काय आला, नंतर आला म्हणजे या पद्धतीने आय आला, ETNI. पॅटर्न समजलाय. ETN आणि आय, ई नंतर टी, एन आणि आय. पॅटर्न हाचा होता. ट्रायंगल बनत होते बघा वेगळ्या पद्धतीनं. हे पण ट्रायंगल बनले आणि हे पण काय बनले, ट्रायंगलच बनले. म्हणजेच EQLH नंबर जर बघा, त्याला मी काय केलं, छोटे नंबर दिले. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर तुम्हाला समजण्यासाठी हवे. इकडे कसा बांधला, 1 नंबर, आपण दिव्यासारखा 2 नंबर आणि इथं किती, 3 नंबर आणि 4 नंबर. म्हणजे इथं काय आलं पाहिजे होतं, ETNI, ETN आणि आय, या पद्धतीनं ETN. हा इथं बघा ऑप्शन बरेचसे सारखे दिले तर म्हणजे आपल्याला प्रश्न देताना इतकं ते म्हणजे विचारपूर्वक देतात की प्रश्न सोडून पण यांच्या ऑप्शन मध्ये घोळ झाला पाहिजे. इतके बारीक ऑप्शन काय देऊ राहिले, जवळजवळ EINT, ETIN, ETNO, ETNI हे चुकण्यासाठी. पण आपल्याला माहिती आहे उत्तर आपण शोधलंय म्हणल्यावर त्यांनी किती का वेगळं द्यायना, घाबरून जायचं नाही आपल्याला. ETNI कुठं दिसतोय, बघा ETNI, इथं काय होता, ETNO, ETIN, EINT जवळजवळ त्यांनी सारखेच दिले होते. पण आपल्याला काय पाहिजे होता, ETNI. इथं दिसतंय बघा, म्हणजे ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे आपला, ETNI. थोडासा वेगळा होता पण छान प्रश्न होता बघा, समजायला छानच होता, काय तरी अवघड. ETNI ठीक आहे. हा प्रश्न समजला असेल तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण आता, तो म्हणजे 8वा. 8व्यासाठी पण मनोरा सेम आहे, 6 ते 8 म्हणल्यावर 8 साठी पण सेम आहे, फक्त काय बदलणार, प्रश्न बदलणार. 6 ते प्रश्न क्रमांक 6 ते 8 अक्षरांच्या मोहराचे निरीक्षण करा व योग्य पर्याय निवडा. काय बघा आता पॅटर्न तुमच्या लगेच लक्षात आला असेल. आपल्याला हे दोन जर समजले तर इकडचं समजणारच आहे. हे जर समजलं तरच तर समजतं. हे जर आणि हे तर कडे आधी लक्ष द्यायचं तर ऑटोमॅटिक समजून जातं. म्हणजे HMSN, HMSN, हा इथं बघा HMSN, HMSN पॅटर्न हाता मानलाय, हा बघा असा HMSN, HMSN याचा संबंध कोणासोबत आहे, IMRL, IMRL. लगेच कळलं आपल्याला हे काय झालंय, आता काय बनली, इकडे असं होताय तर इकडून इकडे पडला. वॉटर इमेजेस बनली, फक्त क्रॉस बांधलाय. आपण अशी सेपरेट जरी आकृती काढून बघितली
सेपरेट जरी आपण ही आकृती काढून बघितली तर ती अशीच येणार आहे. फक्त 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 त्यांनी काय केलं वेगळं, सरळ म्हणजे अशी न देता क्रॉस केलाय मध्ये. क्रॉस केला तर काय वेगळं नाही त्याच्यात, वॉटर इमेजेस ती म्हणजे तिथं काय म्हणलंय IMRL. आय इथं एम कॉमन आहे, IMR आणि एल या पद्धतीनं IMRL. मग आता पॅटर्न समजलाय, पॅटर्न कोणता आहे मिरर इमेजचा. मग आता GLHD GLHD इथं दिसतंय बघा, GLHD 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 याचा संबंध कोणासोबत असणार. आपल्याला माहिती आहे इकडून जर अशी जर आकृती म्हणली की कशी आहे या पद्धतीने आकृती आहे, तर ती कशी राहणार आहे तिकडून, तिकडून कशी राहणार ती, त्याची अशीच असली पाहिजे ना मिरर इमेज मानल्यावर. मग आता बघायचं आपण सुरुवात कुठून झाली, GLHD ना. GLHD म्हणजेच JNIF JNI आणि F JNIF. इथं काय होतं GLHD GLHD JNIF असा कोणता ऑप्शन आहे का, JNIF. सेम सेम ऑप्शन देते चुकवण्यासाठी, JFIN आहे, पण आपल्याला काय पाहिजे होतं JNI आणि F JNI आणि F या पद्धतीने. म्हणजे ऑप्शन काय बरोबर आहे, 2 बरोबर आहे ऑप्शन आपला, JNI आणि F असा. बघा 8वा प्रश्न झालाय. त्यानंतर 9वा प्रश्न आहे बघा. 9व्या प्रश्नाचे नीट निरीक्षण करा आणि काय वाटतंय तुम्हाला की आता बघा जरा मिक्स दिलेत, मिक्स क्वेश्चन येतं म्हणजे लेटर्स पण आहे आणि काय नंबर्स पण येतं. मग आता याचा संबंध याच्यासोबत आहे तर याचा संबंध कोणासोबत, सेम पॅटर्न म्हणजे तेच रूलच ते. मग आपण काय करू, BFGL बी कुठं दिसतोय, BFGL हा हे बघा BFGL असं बनलंय बघा, BFG आणि L. त्याचा संबंध कोणासोबत, D8GL. 2 शेवटचे सारखे आहेत बरं का, GL आणि GL सारखे आहेत. D8GL म्हणजेच D8G आणि L D8GL. आता काय बनलंय तुम्हाला लगेच समजलं पाहिल्या त्याचीच काय बनली मिरर इमेज. म्हणजे पॅटर्न कोणता आहे, मिरर इमेजचा आहे. मग आता मला सांगा E4JK याचा संबंध कोणासोबत, ई कुठं दिसतोय, E4JK E4JK. आता बघा तुम्हाला समजण्यासाठी आपण हे जरा पहिलं पुसून काढू तर मग ते तुम्हाला समजेल. E4 पाहायचं असेल तर तिकडं मी डायग्राम काढली ती E4JK E4JK. आता मला सांगा याचा बघा याची मिरर इमेज काय राहणार आहे, आरच्या जवळचं काय झालं, इकडून आरच्या जवळ झालं आणि हे काय झालं आरच्यापासून दूर झालं. म्हणजे असा समजा झेड बांधलाय तर काय उलटा झेड. मग आता इकडून जर काय 1 2 3 चौथ्या याच्यात इकडून 1 नंबर तर तिकडून पण 6 काय घ्यावं लागणार आपल्याला, 1 नंबरच घ्यावा लागणार. 6 नंतर ई नंतर 4 घेतला म्हणजे जर ई नंतर 4 घेतला तर 6 नंतर आपल्याला 5 घ्यावं लागणार. म्हणजे बघा 6 5 के आणि जे या पद्धतीनं लगेच 6 5 पाहिलंच कळलं होतं आपल्याला काय ऑप्शन 1 बरोबर आहे. कारण की बाकीकडे असं कोणता ऑप्शनच नाही. इथं 5 4 घेतला, 5 4 आपण घेऊ शकत नव्हतो.
मग आपला काय ऑप्शन बरोबर आहे? ऑप्शन हा बरोबर आहे आपला 6, 5 के आणि जे, म्हणजे 6, 5 के आणि जे. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. 6, 5 के आणि जे. मिरर इमेज जास्तीत जास्त हेच याच्यात आहे बघा. मिरर इमेज नाहीतर काय वॉटर इमेज या पद्धतीनं. आता हे बघा, हे प्रश्न आहेत. हा, याच्यातला एक बघा आता 10वा प्रश्न. जे मनोरा सेम आहे, फक्त प्रश्न बदलला. जे जी के चा संबंध 5G4 सोबत आहे. जे जी के कुठं दिसतंय? जे जी आणि के. हा, जे जी के. जे जी के. टोपी बनली बघा. काय बनली? पुन्हा टोपी आली. जे जी के चा संबंध 5G4 सोबत. 5G4. पण आता लक्षात घ्या, जे जी के, जे जी के चा संबंध एकाच्या सोबत आहे 5G4 सोबत. जे जी के इकडून वर गेलाय, तिकडून खाली गेलाय. 5G4 इथून खाली गेलाय आणि काय झाला? इथून जे जी के 5G4. मग आता आपल्याला समजलं ही कोणती इमेज आहे? वॉटर इमेज आहे. पॅटर्न कोणता आहे? वॉटर इमेजचा. मग M8F14 M8F14 चा संबंध कशासोबत? M8F14. आता बघा, वेगळं तुम्हाला कलरने दाखवतो मी जरा. M8F14 M8F14 इथं काय आहे? M8F14. याच्यात काय घ्यायचे आपल्याला? वॉटर इमेज घ्यायची. ती सेम टू सेम अशी राहणार. फक्त काय करायचं? वर टाकलं त्याला. M8F14 इथून काय गेलं? इथून वर गेलाय, इथून इकडे गेलाय आणि इथून खाली गेलाय. M8F14. पण आता आपल्याला हे बघा, आता घेताना ही बाजू खाली जाऊ राहिली, पण तिकडून ती काय होऊ राहिली? वर होऊ राहिली. ही बाजू वर चालली, तर तिकडून जाताना ती काय झाली? खाली गेली. मग आपण याचा पॅटर्न निघताना खालची बाजू वर चालली, याचा पॅटर्न या पद्धतीने येणार आहे बघा. इथं पुन्हा ऑप्शन कन्फ्युजन घेतं. BF PF 8D असा ट्रायंगल बनायचा टायमाला आपल्याला तो म्हणजे असा बनणार बघा. ट्रायंगल नाही, हा जो असा म्हणजे अर्धा चौकोनी बिकर सारखं दिसतंय बघा, एका भांड्याच्या आकारासारखं. BHF याचा ऑप्शन काय राहणार हे बघा. इथं D8FD D8 D8F इथून BF8 बी नंतर खाली येणार. हे इथून असं जातं आणि हे इकडून काय चाललंय? वर चाललंय. BF8D म्हणजे ऑप्शन काय बरोबर आहे? आता ऑप्शन आपला 4 बरोबर आहे. बघा, BF8D. हे बघा, हे आता आपण काय बघितले? म्हणजे अक्षर बघितले. मग आपल्याला थोडासा वेगळा याच्यातला, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता थोडासा वेगळा प्रश्न आहे. आता इथं काय चिन्हाचा वापर आहे, अक्षराचा वापर आहे का? नाही. इथं आता चिन्हाचा वापर आहे. मग प्रश्न क्रमांक 11 व 12 साठी 11, 12 म्हणजे हा किती? हा आहे आपला 11वा, 12 पण आहे. पण इथं काय दिलं? लेटरच्या ऐवजी चिन्ह टाकले त्यांनी. मग काय चिन्ह आहे त्याचं? हे बघा, भागाकार, ग्रेटर दॅन, लेस दॅन. आपल्याला माहिती आहे चिन्ह ते. ग्रेटर दॅन, लेस दॅन, भागाकार, गुणाकार, त्रिकोण, यू, त्याच्यानंतर टोपी सारखं चिन्ह आहे, स्टार दिलाय. मग आता याचा संबंध याच्या सोबत आहे, तर याचा संबंध कोणासोबत? भागाकार. भागाकार नंतर काय केलाय यांनी? ग्रेटर दॅनचं साईन आहे. भागाकार, ग्रेटर दॅन,
त्यानंतर हे असं काय वरती एरो आहे आणि त्याच्यानंतर असं केलं म्हणजे बघा ही अशी बनली आकृती. इथं काय भागाकार, इथं असं ग्रेटर दॅन, इथं काय असा वरचा एरो आहे आणि इथं चौकोनी. मग आता याचा संबंध कोणासोबत, हे बघा पुन्हा अशी काडी आली, एक कशी रेष म्हणजे त्याच्यावर काय असं गोल आहे. ह्या चिन्हानंतर हे चिन्ह उलटा व्ही, इथून काय इथे बघा म्हणजे हे इथून, त्याच्यानंतर सेम तो गेला पुन्हा इथं आणि मग त्याच्यानंतर ट्रायंगल. आता पॅटर्न समजलाय आपल्याला, तो कोणता आहे मिरर इमेजचा. म्हणजे बघा असा गेलाय आणि असा आलाय, इथं हे चिन्ह आहे, त्यानंतर हे चिन्ह आहे, त्यानंतर वरचं चिन्ह दोघांमध्ये कॉमन आहे आणि इकडं काय ट्रायंगल आहे. ही काय याची मिरर इमेजचं काय पॅटर्न. मग आता आपल्याला काय शोधायचंय, याचा संबंध कोणासोबत. आता बघा याचा संबंध कोणासोबत, हे दोन इकडं काय घेतलं वर्तुळ घेतलं. आता बघा हे समजण्यासाठी मी हे काय करतो पुसून टाकतो, कारण की हे महत्वाचं नाही, हे फक्त पॅटर्न समजण्यासाठी महत्वाचं आहे. मग ग्रेटर लेस दॅन ग्रेटर दॅन हे दोन्ही जोडले तर लेस दॅन ग्रेटर दॅन चौकोन आणि त्याच्यानंतर कोन हे जोडले म्हणजे असं झालंय आणि काय झालं म्हणजे असं झालं. मग आता आपण जर डायरेक्ट ऑप्शन थ्रू गेलो तर यांनी काय केलं, इकडून दोन घेतले म्हणल्यावर आपल्याला तिकडून दोन घ्यावं लागणार. म्हणजे व्ही नंतर उलटा व्ही घेतला, इथं बघा दोन ऑप्शन आपल्याला दिसते, तर व्ही नंतर उलटा व्ही, हे दोन हे बघा चार तर गेलंय, कारण की चार मध्ये काय तसं आपल्याला बरोबर दिसणार. चार मध्ये काय केलंय यांनी हे वरचे दोन घेतले, आपल्याला त्याच लाईनीत पाहिजे होते. मग चौथा गेलाय बघा, हा पण गेला एक नंबर पण यांनी, कारण एक नंबर मध्ये ट्रायंगल घेतलाय, त्याच्यानंतर त्याच्यानंतर उलटा व्ही घेतलाय, एक आणि चार गेले. उत्तर आपलं 2 आणि 3 मधूनच आहे. पण आता बघा इथून व्ही नंतर उलटा व्ही झाला, त्याच्यानंतर यांनी सरळ खाली घेतलं, म्हणून काय करू आपण सरळ याच्या खाली घेऊ आणि त्याच्यानंतर इथून खाली घेतल्यावर इथं शेवटचं गेलं म्हणल्यावर आपल्याला काय इकडे शेवटचं जावं लागणार. म्हणजे तो ऑप्शन कोणता बरोबर बघा 1 2, त्यानंतर ट्रायंगल. आहे बघा ट्रायंगल पाहिजे होता आपल्याला, इथं काय केलं त्यांनी लगेच स्टार घेतला, म्हणजे स्टार चुकलंय. म्हणजे आपलं इथं ऑप्शन 3 गेलं आणि ऑप्शन काय बरोबर आहे 2 बरोबर आहे. म्हणजे आकृती कशी बनली, इथून अशी आणि अशी, याचीच काय बनली बघा मिरर इमेज बनली, ती पाहिजे होती. म्हणजे अशी या पद्धतीनं गेली तर ही काय झाली इकडून या पद्धतीनं, याच्यात काय झाली मिरर इमेज झाली. एवढंच फक्त आपण म्हणजे याला ऑप्शन थ्रू पण जाऊ शकतो. आणि आता बघा आपण जवळजवळ 11 प्रश्न बघितले आणि याच्यामुळे कोणाला काही अडचण असली तर तुम्ही विचारू शकता बघा. सर अडचण नाही, प्रश्न शिकवलं ओके, थँक्यू.